हॅलो मित्रांनो, तर आपण आज आलो आहे रत्नागिरीमध्ये. रत्नागिरी एरिया पडतो आहे तिकडे. तर आज मी आलो आहे एक पांडव लेणी म्हणून आहे, पन्हाळे काजी. तिकडे ती लेणी बघायला. दापोलीमधनं एक 17 किलोमीटर दाखवलं आहे, पण मी माहीत नाही कोणत्या रूटमधनं आलो, थोडं लांबच पडलं मला. तर आलो आहे आता. इथे हे ब्रिज आहे, ब्रिजच्याच साईडला लेणी आहे, ती दाखवतो. थोडं मी ब्रिजवरती आलो बघायला. आणि इकडं एक वॉर्निंग दिली आहे, म्हणजे सावधान राहायचं. ते कशापासून सावधान राहायचं आहे तेही दाखवतो. आले तर तुम्ही सावधान राहा. आणि ही अशी आहे नदी, मोठी आहे. तर मित्रांनो, हे होते स्टार्टिंग पन्हाळे काजी, पांडवा लेणी पण बोलतात याला. तर तुम्हाला इथं स्टार्टिंगलाच दाखवतो. इकडे पुढे अजूनही आहे, पण इथे बघा, पूर्ण डोंगरावरती, डोंगराच्या आतमध्ये कोरलेली आहे. वरती डोंगर आहे पूर्ण. आतमध्ये दाखवतो. आतमध्ये कसं आहे, मला वाटलं आज हे नाही भेटणार वाटतं. पेट्रोल आहे माझ्याकडे कमी होता, मी टाकलाच नाही, घाई गडबडीत लवकर म्हणून तसंच आलो. तर हे आहे आतमधलं, एकदम रूम टाईप आहेत. हे असं बाहेर आहे. वरती एकदम डोंगरच आहे, याच्यावरती आवाज लय घुमत आहे. आता दुसरा रूम आहे, तिथे दाखवतोय. तिथे पण सेमच आहे की कसं आहे माहीत नाही. बाकी हे असं आहे इथून. इकडे तर एकदम घरासारखं बनवलं आहे. कसलं भारी कोरीव काम केलंय. त्याच्या आतमध्ये दाखवतो. आतमध्ये असं आहे, अंधार आहे खूप आतमध्ये. आतमध्ये 2 रूम आहेत. वरती पण केलंय कोरीव काम. तर चला आपण जाऊ पुढे. पुढे पण आहे काहीतरी बघण्यासारखं वाटतं. तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं, इथं एक वॉर्निंग दिले की सावधान राहायचंय, कारण इथे जाम कुत्री आहेत, ती कधीही चावू शकतात असं बोलतात. आणि कुत्र्याची 14 इंजेक्शन घ्यावी लागतात असं मी ऐकलंय. पण इथे कुत्र्यांचं वगैरे सावधान असं काय नाही आहे कुत्र्यांपासून. तर आहे हे. आणि जर हे चावलं तर 14 इंजेक्शन घ्यायची काही गरज नाही. म्हणून मी असं म्हणतोय की इकडे येताना शूज, सँडल नाही, लेस एकदम टाईट बांधा. जर असेल ना, पळायला तेवढीच मदत होईल. म्हणून थोडं सावधान राहायला सांगितले. बाकी इकडं भारी आहे. इकडं आपण जाणार आहे समोर पुढं. एकदा हे दाखवतंय, एकदम डोंगरामध्ये कोरलंय.
चला पुढे दाखवतो तुम्हाला. पुढे काय आहे नाही माहीत नाही, पण आपण फटाफट कवर करू आणि इथून निघू. पहिले मला पेट्रोलही आणावं जावं लागेल. इथं एका दादाला विचारलं, म्हटलं पेट्रोल कुठे आहे का, भेटतं का? तो बोलला 130 रुपयाला भेटतं पुढं. तर आधी घ्यावं लागेल, कारण मी आलो आहे त्या रस्त्याने डिस्टन्स खूपच लांब आहे, म्हणून घेतलेलं बरं. परत मध्ये अटकायला नको. कसलं भारी आहे ना. तर येताना पेट्रोल तेवढं भरवण्यासोबत बाकी बघण्यासाठी तुम्हाला दाखवतोच कसं आहे. हा बा, पूर्ण डोंगर आहे वरती. ह्याला पांडवाची लेणी आहे, पांडवांची लेणी बोलतात, म्हणजे असं लिहिलंय. पण पन्हाळे काजी म्हणून पण पांडवांची लेणी. आतमध्ये जाऊ आपण, प्रत्येक रूम बघू. पूर्ण डोंगरच त्यांनी हे केलाय. ह्याच्यात वट वागळं आहेत, फिरतायत आतमध्ये. ह्याच्यात नको जायला, आपण दुसऱ्या रूम मध्ये जाऊ. तर दुसरा रूम एकदम आतमध्ये पण आहे. हा पहिला रूम आहे, त्याच्या आतमध्ये पण आहे. सगळ्यांमध्ये वटवागळं फिरतायत. गेलो तर चावायची. तुम्हाला बाहेरनच दाखवत आहे. आतमध्ये वटवागळं आहेत, मी जात नाही आतमध्ये. बाकी हा एक आहे, हा मध्ये आहे, हा मोठा आहे. तर मला वाटतं चप्पल काढून जाऊ आपण. अरे बापरे, इथेही नाही जात मी, कारण हा तर पूर्ण रूमच भरलेला आहे वटवागळांनी. आत जाणं एवढं सेफ नाही वाटत. तुम्हाला दिसणार नाही, हे बघा. पूर्ण रूम भरलेला आहे. आतमध्ये एक रूम आहे, तो पण. तुम्हाला हे बघा, किती छान कोरीव काम केलंय. खूप तुटलेल्या दगडी आहेत. इथे पण एक ही मूर्ती आहे समोरच, तुटली आहे ती. बाकी छान आहे. आतमध्ये काही जात नाही मी, आतमध्ये पूर्ण वटवागळं भरलेले आहेत. बाकी स्तंभ आहेत, ते पण कोरीव काम केलं. हे पण तुम्हाला लांबून दाखवतो मी, लांबून कसं दिसतंय. तर लांबून हे असं आहे. पूर्ण अख्खा डोंगर आहे. अजूनही पुढे आहे वाट, गाड्या पण नेत आहेत वाटतं. तर आपण गाडी ठेवली लांबच, आपण असंच बघत जाणार आहे सगळं. त्याच्यानंतर हा एक आहे, आणि तिकडं ते पूर्ण बघणार आहेत. तर आता हे मधलं बघू, नंतर साईडचं. त्याच्यातही जर वटवागळं असतील तर मी आतमध्ये नाही जाणार. पांडवांच्या लेण्या. मला जास्त याबद्दल काही जास्त माहीत नाही. तुम्ही या. पहिला रूम आहे.
होते एक हे 3 बघितले. आता हे 2, नंतर तिकडं एक लास्टला मोठा आहे. नंतर अजून पुढे रस्ता गेला आहे, पुढे जाऊ, बघू पुढे पण आहे का. पण हा पूर्ण आपण स्टार्टिंग केला तिथून पूर्ण वरती डोंगरच आहे. आणि एक खालून सगळं पांडवांनी कोरलं आहे. जाऊ पहिल्या रूममध्ये. पूर्ण डोंगराचं पाणी जिरपतंय खाली. दुसरा पाहूया. तर हा आहे दुसरा रूम. हे 2 झाले. इकडे एक मोठा आहे साईडला स्तंभ. इकडे पण पाणी जिरपते. रूममध्ये बहुतेक पाणी असेल. किती छान कोरीव काम केलंय पूर्वी पण. स्टार्टिंगला रूमच्या बाहेरचं दोन्ही साईडला बहुतेक बसण्यासाठी बनवलंय. पाणी आलं तर पाणी जाण्यास बाहेर निघण्यासाठी सुद्धा आहे. हे इथून असं दोन्ही रूमचं. आणि हा आहे दुसरा. मूर्त्या नाही आहेत आतमध्ये. हा तिसरा आहे. तर हे झालेत. आता इथून जाऊ पुढे. पुढे बघूया पुढे काय आहे का. साईडला अजून एक आहे. हा एक रूम वेगळाच आहे, तुटलेला आहे तो. तर जाऊया पुढे. पुढे पाहू आता. आंब्याची झाडं खूप आहेत.
साईडला नदी आहे म्हणून सांगितलं की मगरींपासून सावधान राहा. आणि हे तुम्हाला दाखवतो पहा. अजून आहे पुढे. इथे पण आहे, पाण्याने भरलेली. हे पहा, पूर्ण डोंगरच आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण. स्टार्टिंग पासून आलोय मी. किती बारीक कोरीव काम केलंय. हा इथला तुटलाय बहुतेक. हा, आतमध्ये पण एक छोटासा रूम आहे. हा एक. किती भारी, किती मस्त बनवलेत. हा तर बंद आहे. पुढे जातो मी, माहित नाही कसं काय. ही नदी आहे मोठी आणि नदी जवळ आहे म्हणून बोललेत मगरींपासून सावधान राहा म्हणून. कारण मगरी ह्या किनाऱ्यावरती जास्त असतात. वाट पण किनाऱ्यालाच आहे. तर म्हणून या दापोलीतून या पन्हाळे काजीला बघण्यासारखं खूप काय आहे. जर असं बघण्यात इंटरेस्ट किंवा आवड असेल तुमची तर मी म्हणतो नक्कीच या. पायऱ्या बनवल्यात मस्त. अजून वाट आहे पुढे. अख्खा डोंगरच कोरीव काम केलंय. अख्ख्या डोंगराची लेणी तयार केली. याच्यात वटवाघळं आहेत आतमध्ये. आतमध्ये एक रूम आहे, त्याच्या आतमध्ये पण आहे. आणि हे इथं तोडले, भिंतीसारखी बनवले, ते तोडले वाटतं. तर इथं छान आहे. आतमध्ये स्तंभ वगैरे आहेत. वटवाघळं नसते तर मी आतमधून दाखवलं असतं तुम्हाला सगळं काही. छान आहे एकदम. हा झाला. आता पुढे बघू. सगळं कोरलेलं आहे. गाववाल्यांनी साफसफाई केली वाटतं. रस्ता एकदम मोकळा आहे. तर चला पुढे दाखवतो तुम्हाला. पुढे आणखी काय आहे का. तर कोणाला यायचं असेल तर दापोलीमधून 17 किलोमीटर आहे. आणि असं नाही की
पांडवा लेणी म्हणजे समोरच थोडंसं काय आहे कोरीव काम म्हणजे काय त्यांनी जे केलंय, लेणी जी बनवले तसं थोडंसं बघितलं आणि बस झालं. एवढा लांब येऊन तसं बघायला पण आहे तेवढं, असं नाही की थोडंसंच एवढ्या लांब यायचं आणि 1-15 मिनिटात बघून झालं असं. मलाही वाटलेलं की समोरच असेल काहीतरी थोडं, पण हा पूर्ण मोठा डोंगर आहे, तो पूर्ण कोरीव काम केलेलं आहे म्हणजे पांडवांनी. तर हा इतका मोठा दगड आहे, त्याच्यात बघा ना, त्याच्यात पण वटवाघळं होती. पहिले बघितली नाही, आतमध्ये गेलो नंतर उठली ती, निघालो मी तिथून. दुसरी त्याला लागूनच छान आहे, आतमध्ये पण मूर्त्या बनवल्यात कोरून, आणि ही लास्टला मोठी आहे. आणि इथे आहे बाप्पा. तर बाप्पाचे दर्शन घ्यायला आपण नक्कीच जाऊ. चप्पल काढूया तिथे. तर घेतलं बाप्पाचं दर्शन. आता आपण जाऊ पुढे. त्याच्याच बाजूला कोणी जास्त इकडे येत नाही, त्याच्यामुळे हे बहुतेक रूममध्ये अख्खे वटवाघळं शिरलेत, म्हणजे भरलेले राहतात. हे पण आतमध्ये छान होतं, पण आतमधून वटवाघळं येत आहेत. आतमध्ये खूपच अंधार आहे. वटवाघळे फिरत आहेत. पुढे खूप आहे अजून, मला वाटलं एवढंच आहे. तर आणखी पुढे वाट म्हणजे गेलेली आहे. पुढे वाट गेले म्हणजे अजून पुढे असणारच लेणी. माणसं पण गेलेत. यावेळेस मला माणसं कोणच नाही भेटली. तिथं बोलत होती येत असतात आतमध्ये. आणि हे इथे असं इथं नंदी आहे, इकडं पण आहे. आतमध्ये बघा ना कसं केलंय. आहे ना, खाली टच पण नाही, फक्त वरतीच. लेण्यांना लागूनच वाट आहे, इकडे तिकडे जायची गरज पण नाही. मी जास्त पुढे जाणार नाही आता, मला रिटर्न जायचं आहे. तर थोडं बघूया आहे का काय. नाही, इकडे काही नाही आहे. तर लेणी तेवढ्याच तिथपर्यंतच होती. रिटर्न चाललो आहे आता इथून.
इथपर्यंत ही लेणी शेवटची आहे. पुढे वाट साफ नाही, तिकडं जायची गरज पण नाही, कारण पुढं मी गेलेलो तर पुढे काहीच नाही आहे.